येत्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करून टाका. दुर्बिणीनं शोधावे लागतील अशी विरोधकांची अवस्था झाली पाहिजे. अमित शहांच्या कार्यकर्त्यांना सूचना. सत्ताधारी पक्षाच्या फाईल राफेलच्या वेगानं हलतात. भाजपा कार्यालयाच्या भूमिपूजनावरून राऊतांचा निशाणा. अर्धवट राहिलेलं मराठी भाषा भवनही याच वेगानं करावं, राऊतांचं आवाहन. फडणवीसांच्या क्लीन चिट नंतर सुषमा अंधारेंचा रणजितसिंग नाईक निंबाळकरांवर नव्यानं हल्लाबोल. ननावरे दाम्पत्याचा आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडिओ दाखवत निंबाळकरांवर आरोप. फलटणमधील महिला डॉक्टरला हॉटेलवर बोलावून तिची हत्या केली. सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. PSI बनणे आणि प्रशांत बणकर यांची नावं टाकून दिशाभूल केली जाते का, अंधारेंचा सवाल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर फलटणमध्ये दाखल. महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी चाकणकरांची उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक सुरू. हैदराबाद गॅजेटला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. मंगेश ससाणी यांच्यासह राज्यातील ओबीसी संघटनांनी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळली. मुंबई हायकोर्टामध्ये जाण्याचा सुप्रीम कोर्टाचा सल्ला. पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार गोखले बिल्डरनं केला रद्द. जैन समाजाच्या भावना दुखवायच्या नसल्याचं सांगत व्यवहार रद्द. तर डील रद्द होईपर्यंत लढा असाच सुरू राहणार, राजू शेट्टींचा इशारा. जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांमध्ये ट्रस्टींमध्येच मतभेद. चकोर गांधी यांचा 6 ऑक्टोबरचाच ट्रस्टचा राजीनामा. अर्धवट माहिती देऊन सही घेतल्याचा चकोर गांधींचा दावा. विकृतीच्या विरोधात आजही बोलणार आणि उद्याही बोलणार, दंगेकरांचा इशारा. जैन बोर्डिंगच्या विटेलाही धक्का लागू देणार नाही. जैन बोर्डिंगचा पहिला अंक संपला, दुसरा अंक सुरू झाला, दंगेकरांचं सूचक विधान. जोपर्यंत ट्रस्टवर कारवाई होत नाही आणि जागा जैन बोर्डिंगच्या नावे होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच सुरू राहणार, आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांचा इशारा. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या व्यवहाराविरोधात जैन समाज आक्रमक. संभाजीनगर, नाशिक आणि पुण्यामध्ये आंदोलन. व्यवहार रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन. महाराष्ट्रामध्ये आता भाजप कुबड्यांच्या आधारावर चालत नाही. आता डबल इंजिन नको, ट्रिपल इंजिन सरकार हवं. अमित शहांचा विरोधकांसह मित्रपक्षांनाही इशारा. वैभव खेडेकरांसोबत गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा मनसे. जिल्हाध्यक्ष आणि उपजिल्हाध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. निवडणूक आयोग मतदार यादी पडताळणीची घोषणा करण्याची शक्यता. पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 15 राज्यांचा समावेश. पहिल्या टप्प्यामधून महाराष्ट्राला वगळलं. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्धार मेळावा. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार, तर आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब. मुंबईमधील मतदार यादीमधील घोळ सादर करणार. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा उद्या नागपूरमध्ये महाएल्गार मोर्चा. अमरावतीच्या कुरडपूर्णामधून मोर्चा नागपूरकडे रवाना आणि बच्चू कडूंच्या मोर्चाला शेतकऱ्यांचा पाठिंबा. उद्धव ठाकरेंचा 5 आणि 8 नोव्हेंबरला मराठवाड्याचा दौरा. सरकारकडून मिळालेल्या मदतीचा ठाकरे आढावा घेणार. ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या घरात जाऊन फॅक्ट चेक करणार. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला आजही मुसळधार पावसाचा इशारा. राज्यात गुरुवारपर्यंत येलो अलर्ट. अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार होणार. चक्रीवादळाचं रूपांतर महाचक्रीवादळामध्ये होणार. ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी अडचणीत. जालना आणि अकोल्यामध्ये कपाशीचं प्रचंड नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हतबल. मुंबईच्या बोरिवली पूर्वेमध्ये बेवारस नवजात बालक आढळलं. एका नाल्यामध्ये बाळाला फेकलेलं होतं. माजी नगरसेवक भास्कर कुरसुंगे आणि स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचले बाळाचे प्राण.
राजधानी दिल्लीमध्ये 3 तरुणांनी विद्यार्थिनीवर केला ऍसिड हल्ला. हल्ल्यामध्ये विद्यार्थिनीचे दोनही हात भाजले. हल्लेखोर तरुणांचा पोलिसांकडून तपास सुरू. श्रेयस अय्यरवर ऑस्ट्रेलियामधील रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरू. सिडनीतील वेंडीज सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला दुखापत.